कोथिंबीर, लिंबू, कांदा, टमॅटो आपण कापून घेतलेला आहे आणि तेल, दही, लाल तिखट, ग्रेव्ही मसाला, आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला, हा आमचा स्पेशल मसाला आहे, मीठ, हळद आणि हे आम्ही 1.5 किलो चिकन आणलेलं आहे. आता ते मॅरिनेट करून पुढचं तुम्हाला दाखवतो. दही, हळद टाकून आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. आता चिरून घेतलेला कांदा टाकला. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. टाकायचं टॅमॅटो. आता कांदा लालसर झालेला आहे. आता आपण खडे मसाले टाकणार आहोत आणि ते मस्तपैकी मिसळून घ्यायचे. टाकून घ्यायचा. पण एक एक करून सर्व मसाले टाकून घेणार आहोत. पहिला आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता मिरची पावडर टाकणार. आता चिकन मसाला सुहानाचा मिक्स करून घेणार आहोत. आपण चिकन टाकून घेणार आहोत. मॅरिनेट केलेलं आता आपण चिकन टाकलेलं आहे. आता ते 5 मिनिट ह्याच्यात आपण मिक्स करून तसंच ठेवायचं आहे. मग पुढचे मसाले आपण टाकणार आहोत. आता आपण हे चिकन वाफेवर थोडा वेळ शिजवून घेतले आहे. आता त्यात आपण अजून मसाले टाकणार आहोत. चिकन ग्रेव्ही मसाला, हा आमच्या कोकणचा स्पेशल मसाला. हा कुठेही भेटणार नाही तुम्हाला. हा फक्त घरात तयार केलेला जातो. आणि मीठ चवीनुसार आपण टाकून घेणार आहोत. तो मिक्स करून घेणार आपण आणि थोडा वेळ वाफेवर शिजवून देणार. चिकन आता शिजवून घेतलेलं आहे आपण 5 मिनिटं वाफेवर. आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत. तरी बघा कशी आली. चिकन झालं आहे. आता त्याच्यावर फक्त कोथिंबीर थोडी वरनं टाकते. जिरा राईस आणि कोकणातली स्पेशल भाकरी तांदळाची.